बातमी वारी संदर्भातली आहे। संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्यासाठी अवघी देहू नगरी सज्ज झाली आहे। या सोहळ्यानिमित्त देहूच्या मुख्य मंदिरासह सभामंडप आणि परिसरात हजारो देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलांच्या माध्यमातून संत तुकोबांचं सुंदर चित्रही रेखाटण्यात आलंय। तर आपण थेट देहूत जाऊया, तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी। आपण पाहूया। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 341वा पालखी सोहळा देहूमध्ये आज जो आहे तो साजरा होत आहे। आणि आज जे आहे 2:30 वाजता जे पालखी आहे ते इथून या देहूतून हे जे आहे त्या मुख्य मंदिरातून जे आहे प्रस्थान होणार आहे। मात्र आपण बघत असाल या देहूमध्ये आकर्षक अशी फुलांची जी आहे सजावट केलेली आपल्याला बघायला मिळत आहे। याच्यामध्ये झेंडू असेल, जरबेरा असेल, अशा अनेक फुलांनी हा जो परिसर जो आहे याची जे सजावट करण्यात आली। मात्र हे होत असताना आपण बघत असेल का प्रशासनाने जे आहे ते सांगितलेलं आहे की या देहूमध्ये दाखल होऊ नका, तुम्ही पुण्यातूनच जे आहे त्या पालखीमध्ये सामील व्हा। त्याच्यामुळे बरेचसे जे आहे लोक जे आहे जे भाविक आहे ते इथे येण्यात टाळणार आहे। त्याच्यामुळे यावर्षी जे आहे पालखी सोहळ्याला कमी जे आहे भाविक जे आहे उपस्थित राहणार आहे। मात्र ही आकर्षक फुलांची जी सजावट जी आहे ती अतिशय सुंदर असून मनमोहक अशी करण्यात आलेली आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ।